मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? आणि अशाच मजेत राहा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग आहे आणि आज आपण जाणार आहोत एका जागेवर. ॲक्च्युली ती जागा कुठे आहे, कसं जायचं त्याच्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्ही रिव्हील करत नाही आहोत की आम्ही कुठे चाललो आहोत. माझ्याबरोबर आहेत अजय मुंडगेकर आहेत, स्वतः ड्रायव्हिंग करत आहेत. मागे कॅमेरामन नमे आहे आणि सध्या मी कॅमेरा हँडल करतोय. तर बघूया आता, जर तिथे गेल्यानंतर ती जागा आम्हाला सापडली आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळाली तर नक्की तुम्हाला ही माहिती व्हिडिओत मिळेल आणि थंबनेलवरनं पण देखील तुम्ही ओळखाल की ही माहिती कशाबद्दलची. तर भेटूयात आपण त्या स्पॉटवर. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते कुडोपी गावातील बौद्धवाडी या ठिकाणी आणि इथून बौद्धवाडी आहे. तर आता आपण रिव्हील करू शकतो की आम्ही एक्झॅक्टली आलो आहे कुठून. माझ्याबरोबर आहे अजय मुंडगेकरजी, जे माझे मित्र आहेत मालवणातले, आणि ह्यांनी मला सजेस्ट केलं की आता आपण इथे जाऊया करून आणि एक्झॅक्ट काय जागा आहे ती बघूया. तर आता आपण आलो ते कातळशिल्प बघण्यासाठी कुडोपी या गावामध्ये. आम्हाला एक्झॅक्टली कुठे आहे, काय आहे, काहीच माहिती नाही. आम्ही लोकांना विचारत या ठिकाणापर्यंत पोचलेलो आहोत. त्याच्याबद्दलची फार कमी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर किंवा गुगलवर. तर सगळे गोष्टी तिथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला शोधत जाव्या लागणार आहेत आणि वर कातळावर. तर मला इकडच्या ग्रामस्थांनी सजेस्ट केलं की कोणातरी लहान मुलाला तुम्ही बरोबर घ्या, जो तुम्हाला योग्य जागा दाखवेल. तर त्याप्रमाणे जर आम्हाला कोण मिळालं लहान मुलगा तर आम्ही त्याला घेऊन हे कातळशिल्प बघायला पुढे निघणार आहोत. मित्रांनो, मगाशी माहिती मिळवत असताना आम्हाला गणेश परब जी मिळाली या ठिकाणी, हे जे कुडोपी गावातच राहतात आणि ते MSCमध्ये कामाला आहेत, आणि त्यांनी आम्हाला गाईड केलं की तुम्ही ज्या जागेवर उभे आहात तो योग्य मार्ग नाही तिथे जाण्यासाठी. तर दुसरा एक मार्ग त्यांनी सोपा आम्हाला दाखवला आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की कुठल्या तरी एक मुलाला घ्या आणि तुम्ही वर जा. पण नंतर ते स्वतःच आम्हाला त्यांनी सांगितलं की मी स्वतः तुम्हाला ही जागा दाखवायला येतो. तर आता आपल्याबरोबर परब काका आहेत, जे आपल्याला त्या मार्गावर घेऊन जाणार आहेत. मित्रांनो, कातळ चढून आता वर आलोय कापावर, आणि कापावर आम्ही चालतोय. खूप दम लागलाय. नशीब परब काकाने पाणी आणलंय, पण श्वास फुलले आहेत. ॲक्च्युली आता कळतंय की फिट राहणं कशासाठी लागतं ते.
आणि नक्कीच आता जिम जॉईन केली पाहिजे, वेट कमी केलं पाहिजे. असाच जर श्वास फुलत राहिला तर काय खरं नाही. आता थोडा टेबल प्लॉट लागला आहे, रानमाळ आहे, त्याच्यामुळे चालायला काही तसं वाटत नाही. चढाव संपलेला आहे. पण या ठिकाणी परब काका आल्यामुळे खूप फायदा झाला आहे. कारण एवढं मोठं रानमाळ आहे, साधारण 100 एकर तरी प्लॉट असेल. आणि सगळीकडे गवत उगवलेलं आहे, सुकलेलं गवत आहे. ते जर आले नसते परब काका तर शोधणं फारच मुश्किल होतं. सो बिग थम्स अप टू परब काका, ज्यांच्यामुळे आपल्याला ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवता येते. मित्रांनो, अर्धा तास झालाय आपल्याला चालून, अजून काही ती जागा आलेली नाहीये. पुढे परब काका आणि अजय मुणगेकर पुढे आहेत, मी आणि नम्या हळूहळू चालतोय मागून. आणि थँक्स टू ॲडिडास, मला काय मार्केटिंगचे पैसे नाही मिळालेत ॲडिडासकडनं, पण ट्रेकसाठी हे शूज मी घेतलेले. चांगला कम्फर्ट आहे. जर तुम्ही ट्रेकला जात असाल, तुम्ही ट्रेक करत असाल तर नक्की या शूजचा वापर करा तुम्ही. सो फायनली आपण त्या जागेवर आलेलो आहोत. अर्धा तास चालल्यानंतर कातळावरती आपल्याला जागा दाखवली आहे परब काकांनी. आणि आता आपण तिथे जाणार आहोत की ही शिल्प कशी आहेत ती बघण्यासाठी. तर मित्रांनो, ही अशी ती शिल्प आहेत. आणि ही ज्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत या अश्मयुगीन काळापासूनच्या ही जी शिल्प आहेत ही अश्मयुगीन काळापासूनची समजली जाते. तर इथे देखील एक शिल्प आहे हे, आणि ते त्रिशूळाचा आकार तुम्हाला दिसतोय. तर थोडी आम्ही अजून पुढे चालतोय. इथे पण देखील अशी शिल्प आहेत. आणि असं म्हणतात की पहिला पाऊस झाल्यानंतर ही जी शिल्प आहेत ही स्पष्ट दिसतात. नक्कीच आपण पावसाळ्यात एकदा फेरी मारूच इकडे. आता काय आपल्याला जागा कळली आहे कसं यायचं ते. आता पुढची शिल्प बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला क्लिअर शिल्प दिसतंय, एकदम व्यवस्थित. आणि हे एक मनुष्याचं किंवा एक स्त्रीचं शरीराचं हे एक शिल्प आहे. असं म्हणतात की हे मातृदेवतेचं शिल्प आहे. ह्या शिल्पामध्ये तुम्ही बघू शकता की हा नाकाचा भाग दिसतोय, हे 2 डोळे दिसत आहेत, आणि हे जे वर आहे ना हा टिळा दिसतोय. तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना तर हा तुम्हाला ना मारुतीचा चेहरा वाटेल. मला एक्झॅक्टली माहिती नाही की मी बरोबर आहे की चुकीचं आहे, पण मला जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगतोय की मला हे असं नाक दिसतंय. हे जे 2 खड्ड्यासारखे आहेत हे 2 मला डोळ्यासारखे वाटतात, आणि मागे वर तो नाम दिसतोय. तर इथे आपल्याला क्लिअर हे माशाचं एक चित्र दिसतंय. हा क्लिअर मासा आहे.
इथे देखील एक आपल्याला शिल्प दिसलेलं आहे मोठं, जी डिझाईन केलेली आहे आणि साधारण हे बदामच्या शेपमध्ये आहे. आणि अशी टोटल किती आहेत आपल्याकडे? 72 आहेत. बघू दे. परब काका शिक्षित लोक जरी म्हणत असले की ही अश्मयुगातली चित्र आहेत किंवा आदिमानवाने काढलेली मातृशिल्पे आहेत असं म्हणत असले तरी जुन्या लोकांच्या मते हे काय आहे, जे म्हातारे लोक आहेत जे फारसे शिकले नाहीत असे लोक काय म्हणत, त्यांचं काय मत आहे या चित्रांमध्ये? त्यांचं म्हणणं आहे पांडवांनी काढलेले. सामान्यपणे ज्या मूळ गोष्टी आहेत आपल्या कोकणामध्ये त्या पांडवांनी केलेल्या आहेत किंवा पांडव निर्मित आहेत असं मतप्रवाह असतो नेहमी. एक्झॅक्टली. कारण आपल्याकडे जे ओझर स्थान आहे जे रेवंडी आणि मालवणच्या जवळ आहे ती देखील असं म्हणतात की ती पांडवकालीन गुहा आहे, कारण पांडव आले आणि तिथे रातोरात त्यांनी ती गुहा केली असं म्हणतात. आणि हीच म्हणजे जी माहिती आहे ही लोकांपर्यंत पोचलेली आहे. इकडच्या गावातली लोक म्हणतात की परब काकाने सांगितल्याप्रमाणे की ही पांडवांनी केलेली शिल्प आहेत, पण आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी पण काही सर्च केलं आहे ना बहुधा याच्यावर. हो. तर त्यांचं काय म्हणणं की हे अश्मकालीन हे आदिमानवाने काढलेली चित्र आहे. आदिमानवाने काढलेली चित्र. तशी टोटल 72 आहेत इकडे आणि बाकीची पण आता आपण शोधणार आहोत. ती व्यवस्थित बघायची असतील तर योग्य काळ काय आहे? म्हणजे पहिल्या पावसामध्ये व्यवस्थित दिसतात आणि आता गवत वाढल्यामुळे ती स्पष्ट दिसतात. तर मित्रांनो, आज अजय मुणगेकर यांच्यामुळे आपण या ठिकाणापर्यंत पोचलो, कुडोपीपर्यंत. पण आम्हाला दोघांना देखील प्रत्यक्षात माहिती नव्हती की या ठिकाणापर्यंत कसं यायचं. बेसिकली एक UIC म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्यांचं टॅगलाईन आहे की उम्मीद नाही जिद्द होनी चाहिए. म्हणजे आपली जिद्द असली पाहिजे त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची. आणि त्या जिद्दीने आम्ही दोघं मालवणातनं निघालो. माझ्याबरोबर कॅमेरामन जो कॅमेराच्या मागे आहे समीर आचरेकर तो देखील आहे. तर आम्ही असे तिघेजण कारने या ठिकाणी आलो. इथे तेवढी माहिती स्थानिक लोकांना नव्हती. आम्ही विचारत असताना आम्हाला परब काका भेटले. तर खरंच बिग थम्सअप टू परब काका, ज्यांच्यामुळे आज आम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचलो. कारण का हा पूर्ण जो एकर आहे, पूर्ण जो एरिया आहे हा जवळजवळ 100 एकरच्या वर आहे. आणि याच्यात ही शिल्प कुठे शोधायची हा प्रश्न देखील आम्हाला होता. आणि खूप मोठी मदत आम्हाला या परब काकांनी केली, त्याबद्दल त्यांचे फार फार आभार. आणि थोडीशी माहिती जी आम्हाला गुगलवरनं मिळाली, बरोबर ना, आणि यूट्यूबवरनं मिळाली, त्याच्याबद्दल तुम्हाला अजयजी मुणगेकर तुम्हाला थोडीशी माहिती देतील. ह्या चित्रांचा काळ जरी कोणी 5000 वर्ष किंवा कोणी 7000 वर्ष किंवा असं काही ठरवत असले तरी काही जणांच्या मते 45,000 वर्षापूर्वीची चित्र आहे. एवढ्या पुरातन काळापासून इथे ही चित्र आहेत. आणि यांना शास्त्रीय भाषेत पेट्रोगॅलेप्स किंवा रॉक आर्ट असं म्हटलं जातं. आणि फारच पुरातन असलेल्या चित्रांमागे कोण आहे, कोणी ही चित्र काढली आहेत हे याबद्दल अतिशय गूढच असं आहे. आणि मला वाटतं यावर अजून खूप संशोधन होणं बाकी आहे. तर इच्छुक व्यक्तींनी किंवा संशोधकांनी कृपया इथे यावं आणि यावर अधिक संशोधन करावं अशी आमची खूप इच्छा आहे. नक्कीच. आणि तुम्ही देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर राहणारे असाल किंवा तुम्ही मुंबईत देखील असाल तर तुम्ही जेव्हा या सिंधुदुर्गात पर्यटनासाठी येता तर या कुडोपी गावात आल्यानंतर इकडच्या स्थानिक लोकांना भेटा, ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. परब काकांसारखे आणि बरेचशी लोक नक्कीच या ठिकाणी असतील जी तुम्हाला त्यावेळेला जर हजर असतील तर तुम्हाला नक्की या ठिकाणी घेऊन येतील. मित्रांनो, ही माहिती किती सत्य आहे आणि किती खोल आहे याची आम्हाला देखील कल्पना नाही. आम्ही बाकीची जी माहिती आहे ती गुगलवरनं मिळवलेली आहे, जी काय सांगितलेली आहे ती. तर तुम्ही पण ह्याच्यातली माहिती तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.